हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 14 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मल्हार आणि नुपूर या दोघांची होळी रंगपंचमी आनंदात साजरी झाली. खरं सांगायचं तर मल्हारने आशाचं म्हणणं मनावर घेतलंय, सिरियसली घेतलंय आणि आता तो नुपूरचं आयुष्य नवीन रंगांनी भरणार आहे. त्याने नुपूरच्या गालाला रंग लावला. नुपूर त्याच्यावर चिडली, सर मी रंग खेळत नाही, तुम्ही आधी मला विचारायला हवं होतं, तुम्ही चुकलात. पण मल्हारने तिला समजावून सांगितलं, मिस नुपूर, माणसाला रंगांचं वावडं नसावं आणि चित्रात रंग असलं ना तरच ते छान दिसतं. परंतु नुपूरला हे आवडलं नाही. नुपूर म्हणाली, माझ्या गालांवर फक्त वेदांच्या प्रेमाचा रंग आहे, दुसरा रंग लागू शकत नाही. तिने स्वतःचं तोंड धुतलं, पण मल्हारने लावलेला रंग काही उतरला नाही. आणि मग नुपूरला सुद्धा वाटलं की मी वेगळ्या रंगात रंगते का. म्हणजे एकूणच मल्हार आणि नुपूर या दोघांची रंगपंचमी खूप आनंदात साजरी झाली. पण या दोघांचं हे प्रेम पाहून, यांची ही रंगपंचमी पाहून तायडीला जबर धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याला आठवतं आशाने आपल्याला काय सांगितलंय. मल्हार, तुला आता नुपूरच्या आयुष्यात रंग भरावे लागतील, तिचं आयुष्य रंगबेरंगी करावे लागणार आहे. आणि त्याच वेळेस मल्हारला सुद्धा आठवतं की नुपूर आपल्याला काय म्हणाली होती. नुपूरचा साखरपुडा होत होता. मग तायडीने मला खोटं सांगितलं की नुपूरला फूड लायसन्स मिळालं म्हणून ती आपला जॉब सोडून गेली आहे. तायडी खोटं का बोलली हाच प्रश्न मल्हारला पडलेला असतो. आणि तेवढ्यात जिया तेथे येते. जिया मल्हारला सांगते, ब्रो, आज जो आपला धुळवडीचा इव्हेंट आहे ना तो एकदम भारी होणार आहे. मी त्याच्या PR ची सगळी तयारी केली आहे, इन्फ्लुएन्सर्सला बोलवलं आहे आणि हे सगळं लाईव्ह होणार आहे. आपण रील्स शूट करू आणि आपल्या इव्हेंटची चांगलीच हवा करू. परंतु मल्हारला यामध्ये इंटरेस्ट नसतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि मल्हार तायडीला सांगतो, तायडे, जियाने PR बद्दल काहीतरी तयारी केली आहे, ते सगळं तू ऐकून घे, मला आता जायचं आहे. तायडी विचारते काय झालं. तर मल्हार म्हणतो, तायडे, मला बरं वाटत नाहीये, तुला माहिती आहे ना, तू सगळं हँडल कर. आणि मल्हार तेथून निघून जातो. जिया त्याला हाक मारू लागते. तर तायडी म्हणते, गप्प बस ना, माणसाची व्यवस्था काय आहे, अवस्था काय आहे, त्याच्या भूतकाळात काय घडलंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग बोलावं, विचार करून बोलत जावं. तेवढ्यात रेवती तेथे येते आणि रेवतीसुद्धा जियाला समजावून सांगते, हो जिया, मल्हारच्या आयुष्यात संजनाबद्दल जे घडलंय त्यानंतर तो रंग खेळणार नाही, उगाचच त्याला फोर्स करू नको. ही गोष्ट तायडीला सुद्धा पटते आणि तायडी विचार करते, ही मावशी एकदम बरोबर बोलतीये, मल्हार काही रंग खेळणार नाही आणि मग मल्हारची सगळ्या कामांचं क्रेडिट मी घेणार, माझीच सगळीकडे हवा होणार, असा विचार करून तायडी चांगलीच खुश होते. तर इकडे मल्हार त्याच्या रूममध्ये असतो. मल्हार स्वतःला आरशात पाहतो आणि ठरवतो, आईंनी मला जे सांगितलंय ते मी करणार. आता मिस नुपूरच्या आयुष्यात मी रंग भरणार, मिस नुपूरचं आयुष्य मी रंगबिरंगी करून टाकणार. आणि मल्हार दीपला कॉल करतो आणि सांगतो, दीप, आज धुळवडीच्या रंगांमध्ये मला काही बदल हवे आहेत. आणि तो दीपला हे बदल सुचवतो. मग हा बदल काय आहे हे आपल्याला या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या शेवटी कळणार आहे. पण हे सगळं जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटनवर क्लिक करून. तर इकडे मीना ही चावरेच्या घरी आलेली असते आणि चावरेच्या हातामध्ये एक काचेचा बंगला असतो. आणि चावरे हा काचेचा बंगला उंचावरून खाली फेकून देतो. तो जोरात खाली पडतो आणि फुटतो. मीना घाबरून कान आणि डोळे बंद करून घेते. चावरे जोरात म्हणतो, डोळे उघड. मीना डोळे उघडून पाहते तर हे सगळा बंगला फुटलेला असतो, काचा काचा झालेल्या असतात. चावरे चिडून म्हणतो, ही फक्त काच नाही फुटली आहे, तर तुझं नशीब फुटलंय, तुझं स्वप्न फुटलंय, हे लक्षात ठेवायचं. तर मीना म्हणते, चावरे साहेब, तुम्ही एवढ्या लवकर हार मानू नका. तर चावरे चिडून म्हणतो, मी हार मानत नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी नुपूर फक्त माझी आहे आणि मी तिच्याशी लग्न करणारच. आणि एक गोष्ट तू लक्षात ठेवायची, तिची ही नोकरी सुटायला पाहिजे. मीना घाबरून म्हणते, चावरे साहेब, मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आहे, त्या सागरिका मॅडमला आता काय उत्तर द्यायचं. सागरिकाचं नाव ऐकून चावरेसुद्धा घाबरतो. पण क्षणात चिडून म्हणतो, आत्ताच्या आत्ता तिला फोन कर आणि सांग तिला की तुझ्या भावामुळे हे सगळं झालंय, कर तिला फोन, असं म्हणून तो जोरात ओरडतो.
मीना घाबरून लगेचच सागरिकाला कॉल करते आणि इकडे सीमा सागरिकाला सांगत असते, मॅम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे, सगळे स्पेशल गेस्ट येणार आहे, त्यांना इन्व्हिटेशन पाठवलं आहे आणि तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे, बुके वगैरे सुद्धा मागून ठेवले आहेत. सागरिका म्हणते गुड आणि तेवढ्यात तिला मीनाचा कॉल येतो. सागरिका ही सीमाला डोळे दाखवते, सीमा तेथून निघून जाते आणि सागरिका मीनाचा कॉल उचलते आणि विचारते, आत्ताच मी म्हणत होते मला कोणता प्रॉब्लेम नकोय आणि तुझा कॉल आला, सांग काय प्रॉब्लेम झालाय. मीना घाबरून म्हणते, ते मला तुम्हाला सांगायचं होतं. सागरिका चिडून म्हणते, स्पष्ट बोलायचं, डायरेक्ट बोलायचं. मीना काहीच सांगणार इतक्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि म्हणतो, JK कंपनीचे मालक आले आहेत. सागरिका म्हणते, मला खूप महत्त्वाचं काम आहे, नंतर बोलते आणि ती फोन कट करते. मीना चिडून म्हणते, बाई 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 काय बाई आहे, न ऐकताच फोन कट केला, तिच्या फायद्याचं तर सांगत होते. तर चावरे वकीलसुद्धा चांगला चिडतो आणि इकडे दीप हा सागरिका बरोबर असतो. सागरिका त्याला कसं काम करायचं, काय काय व्यवस्था करायची हे सगळं सांगत असते. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि म्हणतो, तायडे हा इव्हेंट तर आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईसाठी आहे ना, मग तू एवढं टेन्शन का घेतीयेस आणि तू एवढं काम करशील आणि वेळेवर तो मल्हार येईल आणि सगळं क्रेडिट तो घेऊन जाईल. तायडी त्यांना समजावून सांगते, बाबा असं नाही आहे, हा इव्हेंट माझी मांदियाळी आहे, माझा पॉवर शो आहे की मी कसा इव्हेंट करू शकते आणि आज येथे खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत जे सुमती इव्हेंट्सबरोबर काम करण्यासाठी इच्छुक आहेत. उद्या हीच माणसं सागरिका इव्हेंट्सबरोबर काम करतील आणि मल्हार हा काही रंग खेळायला येणार नाही. संजना प्रकरणानंतर तो रंग खेळणार नाही आहे, त्यामुळे सगळं क्रेडिट मलाच मिळणार, माझ्याशिवाय लाईमलाईटमध्ये कोणीच राहणार नाही. हे ऐकून तायडीचा बाप खूप खुश होतो आणि म्हणतो, वा तायडे तू खरंच खूप बुद्धिमान आहे. तायडीलाही आनंद होतो आणि तेवढ्यात एक माणूस येऊन तायडीच्या बापाच्या कानात काहीतरी सांगतो आणि तायडीचा बाप तायडीला इशारा करतो. इकडे अन्वय हा ईशाबरोबर मस्त सापशिडी खेळत असतो आणि फोनवर कोणाला तरी मी तुम्हाला CV पाठवून देतो असं सांगतो. तेवढ्यात नुपूर तयार होऊन मल्हारकडे जात असते. अन्वय तिला थांबवतो आणि म्हणतो, नुपूर मी काही जणांना CV पाठवलाय, काही जणांशी बोललोय, लवकरच माझ्या नोकरीचं काम होईल आणि मी तुला वचन देतो यानंतर माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही. यावेळेस जसा त्रास झाला असं चुकीचं मी काहीच करणार नाही. आशा हे ऐकून खुश होते तर नुपूर अन्वयला म्हणते, दादा आता सगळं विसरून जा, आईच्या भाषेत झालं गेलं गंगेला मिळालं आणि सगळे खूप खुश असतात. नुपूर म्हणते, मी येते असं म्हणून नुपूर जाऊ लागते. तेवढ्यात आशा घरी येते आणि नुपूरला विचारते, बाई 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 हा नवा ड्रेस कुणी दिला? आशाबाई तुम्ही दिला का? आणि ये नुपूर तुला लाज नाही वाटत का? दुसऱ्यांदा तुझं लग्न मोडलंय आणि तू चालली बाहेर रंग खेळायला ठुमकत ठुमकत आणि तुला लाज वाटली पाहिजे बाहेर जायच्या वेळेस, रंग खेळायच्या वेळेस. तर आशा खूप चिडते पण नुपूर आशाला थांबवते आणि म्हणते, आई थांब, आज मला आहे ना वहिनीला विचारायचंच आहे की तिचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. बोल वहिनी बोल, काय बोलायचं ते बोल. मीना चांगलीच घाबरते नुपूरचे हे तेवर पाहून आणि म्हणते, हो 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 बोलणारच आहे मी काय तुला घाबरते की काय? आणि हा नवीन ड्रेस कुणी दिला? त्या मेहंदीवाल्याने दिला का? येथे घरावर एवढं मोठं संकट झालंय, आमचं वाटोळं झालंय आणि तुला रंग खेळायला जायचंय का? नुपूर ही मीनाला विचारते, वहिनी नेमकं काय वाटोळं झालंय सांग बरं मला. अन्वय दादाचं सगळं कर्ज फिटलंय, नंतर चावरेचं सगळं कर्ज फिटलंय, आता मला नोकरीसुद्धा लागली आहे, म्हणजे घरात पैसा येईल, तुझ्या हातात पैसा राहील, दादाला सुद्धा नोकरी मिळणार आहे, सगळं मार्गी तर लागतंय. मग नेमकं वाटोळं काय झालंय आणि तुला प्रॉब्लेम काय आहे? मीनाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. मीना चिडून म्हणते, वा रे वा माझ्याच घरात मला प्रश्न विचारतीये असं म्हणून मीना रूममध्ये पळून जाते. नुपूर अन्वय आणि आशा हसू लागतात आणि नुपूर मल्हारच्या कंपनीमध्ये जायला निघते. तर इकडे तायडीने चक्क सुमती इव्हेंटचे मुंबई बाहेर जे ऑफिस आहेत तेथील मॅनेजरला बोलवलेलं असतं आणि ती या मॅनेजरला म्हणते, तुम्ही जरी लांबच्या ब्रँचचे मॅनेजर असले ना तरी आमच्या खूप जवळचे आहात असं म्हणून ती चक्क या मॅनेजरला 2 डब्बे देते. त्यामध्ये लाखो रुपये असतात आणि हे पैसे पाहून हे मॅनेजर चांगलेच खुश होतात आणि मग तायडी त्यांना आपला प्लॅन सांगते. तुम्ही आता मी जसं म्हणेल ना तसंच करायचं आहे आणि जशी वाळवी लागते ना तसं कंपनीला पोखरायचं आहे. वाळवी म्हणजे काय हे मॅनेजरला माहीत नसतं. तेव्हा
तायडी त्यांना समजावून सांगते, वाळवी म्हणजे खूप डेंजरस असते. भिंत कितीही मजबूत असली ना, पण जर त्याला वाळवी लागली तर भिंत कोसळायला वेळ लागत नाही. आणि आता मी तुम्हाला जसं सांगते तसंच काम करायचं. यानंतर तुमच्या ब्रँचेसमध्ये जे काही इव्हेंट येतील त्या इव्हेंटमध्ये खर्च जास्त दाखवायचा, खर्च कमी होऊ द्यायचा, पण खर्च जास्त दाखवायचा आणि कंपनी लॉसमध्ये गेली आहे असं करायचं. साऊंडवाले, लाईटिंगवाले, केटरिंगवाले या सगळ्यांकडून कमिशन घ्यायचं. हे सगळे पैसे माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करायचे. इन्शुरन्समध्ये फ्रॉड करायचा. खर्च कमी झाला तरीसुद्धा इन्शुरन्स जास्त क्लेम करायचा. ते सगळे पैसे माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे. आणि याने काय होईल तर त्या ब्रांचेस लॉसमध्ये जातील. आणि मग तुम्ही आवाज उठवायचा आणि सांगायचं की मल्हार सरांना ही कंपनी हाताळता येत नाही आहे. आम्हाला मल्हार सर या कंपनीचे मालक म्हणून नको आहे, तर सागरिका मॅडम हव्या आहेत. आणि एकदा का मी या कंपनीची मालकीन झाले मग तुमचा फायदा तर होणारच. हे ब्रँच मॅनेजर म्हणतात, ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. तायडीला आनंद होतो. तायडी बाजूला वळून पाहते तर चक्क जिया तेथे उभी असते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. जियाला पाहून तायडी खूप घाबरते. हे मॅनेजर तेथून निघून जातात. जियाला संशय येतो. तायडी आणि तायडीचे बाप घाबरलेले असतात. जिया तायडीजवळ येते आणि विचारते, तायडी कोण होते ते? तायडी चांगलीच घाबरते. काय उत्तर द्यावं हे तायडीला समजतच नाही. तायडी काही बोलतच नाही. जिया विचारते, तायडे काय झालं? तू अशी शांत का बसली आहेस? कोण होते ते? तायडी सांगते, आपल्या मुंबई बाहेरच्या ब्रांचेसचे मॅनेजर होते, भेटायला आले होते. जिया विचारते, कशासाठी? तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, तुझं वय काय? तू प्रश्न काय विचारतेस? तू रंग खेळ ना, जा रंग खेळ. आमच्या कामाच्या गप्पा नेहमी चालूच राहतील. असं म्हणून ती जियाला तेथून जायला सांगते आणि म्हणते, जशी जशी मोठी होत चालली आहे ना तशी अतिशहाणी होत चालली ही. आणि मग जिया रेवतीजवळ येते आणि म्हणते, मॉम, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तायडीबद्दल. तर रेवती म्हणते, जिया तुला मी किती वेळ सांगितलंय तायडीबद्दल मला काही सांगू नको. तर जिया म्हणते, मॉम, तुला सुद्धा तायडीवर संशय आहे ना, ती वेगळी वागतीये. मग तू माझं ऐकून घ्यायला का तयार नाहीये? तू ब्रोला तायडीबद्दल सांग ना. रेवती म्हणते, नाही जिया, तू उगीच तिच्यावर संशय घेतीये. तर जिया रेवतीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, मॉम, मग माझी शपथ घेऊन सांग, तुला तायडीवर संशय नाहीये का? तर रेवती म्हणते, बरोबर आहे तुझं, माझा सुद्धा तिच्यावर संशय आहे. ती विचित्र वागतीये. परंतु तुला माहिती आहे ना मल्हारचा तायडीवर किती विश्वास आहे. मी मल्हारला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी तो काहीच ऐकून घेणार नाही. त्याचा आपल्यावर विश्वास बसणार नाही. जिया म्हणते, ठीक आहे, मग तू काहीच करू नको. जे काही करायचं ना ते मी करेल. तो माझा ब्रो आहे ना, मग मीच त्याला सांगेल. कमीत कमी सुरुवात तरी होईल. आणि तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. आज ना उद्या ब्रोच्या आयुष्यात अशी मुलगी येईल जी मुलगी तायडीचा खरा चेहरा त्याच्या समोर आणेलच. ही गोष्ट रेवतीला सुद्धा पटते. जियाला खूप वाईट वाटतं की तायडी त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र करते आणि त्याच्या तोंडावर मात्र गोड गोड वागते. आणि मग सुमती इव्हेंटच्या धुळवडीला सुरुवात होते. सगळेजण एकमेकांना प्रेमाने रंग लावत असतात. तेवढ्यात नुपूर तेथे पोहोचते. या नवीन ड्रेसमध्ये नुपूर खूप सुंदर दिसत असते. सीमा तायडीला सुद्धा रंग लावते. तर तायडीची आई मस्त खात बसलेली असते. तायडी तिच्यावर चिडून म्हणते, आई, हे काय करतेस तू? तू ना मला लाज आणतेस. काय आधाशासारखी खात बसली आहेस? जर तिकडे तुला कोणी पाहिलं तर कसं वाटेल सगळ्यांसमोर? उगाचच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे बरं का. माझ्या डोक्याचं टेन्शन वाढवू नकोस. आणि तेवढ्यात गायत्रीची नजर नुपूरवर पडते आणि गायत्री म्हणते, तायडे, तुझं टेन्शन तर आत्ता कोठे वाढणार आहे. आणि तायडीसुद्धा तिकडे पाहते तर तिला नुपूर दिसते. नुपूरला पाहून तायडीला जबर धक्काच बसतो. हिला तर मी नोकरीवरून काढून टाकलंय, मग ही येथे नोकरीवर कशी आली हाच प्रश्न तायडीला पडतो. तेवढ्यात सीमा नुपूरजवळ येते आणि नुपूरला हॅप्पी होली म्हणून रंग लावू लागते. नुपूर तिचे हात पकडते आणि म्हणते, तुला सुद्धा हॅप्पी होली आणि सॉरी, पण मी रंग नाही खेळत. सीमा म्हणते, पण नुपूर तिला समजावून सांगते, प्लीज मी रंग नाही खेळत. सीमा म्हणते, ठीक आहे, हॅप्पी होली म्हणून सीमा तेथून निघून जाते. आणि नुपूरच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून तायडीला मात्र खूप राग आलेला असतो. मी हिला नोकरीवरून काढून टाकलं तरी ही येथे कशी? म्हणून तायडी खूप चिडते. नुपूर जवळ येते आणि विचारते, तू येथे कशी? हा इव्हेंट फक्त सुमती इव्हेंटच्या ऑफिशियल कर्मचाऱ्यांसाठीच आहे, एम्प्लॉईसाठी आहे. तर नुपूर उत्तर देते,
मॅम, मी सुद्धा आता सुमती इव्हेंटची ऑफिशियल एम्प्लॉईच आहे. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नुपूर सांगते, मला मल्हार सरांनी अपॉइंट केलं आहे आणि त्यांनीच मला येथे इन्व्हाइटसुद्धा केलं आहे. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, आणि तू लगेच आली रंग उधळायला, तुझ्या आयुष्यात एवढं काही झालेलं असताना सुद्धा. नुपूर उत्तर देते, नाही मॅम, येथे मी फक्त मल्हार सरांचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी आली आहे. रंग खेळणं मी केव्हाच सोडून दिलंय. मी रंग नाही खेळत. आणि तायडी चिडून म्हणते, तू खोटं बोलतीयस. मला विचारल्याशिवाय मल्हार तुला नोकरीही देऊ शकत नाही आणि येथे बोलावू सुद्धा शकत नाही. मी आत्ता त्याला बोलून आणते, तो तुला धक्के मारून हाकलून देईल. असं म्हणून तायडी ही मल्हारला बोलवायला जाऊ लागते. तर मल्हार हा चक्क पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि गळ्यात रंगबिरंगी ओढणी घालून तेथे पोहोचतो. हे पाहून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तायडीला असं वाटत असतं की मल्हार काही रंग खेळणार नाही आणि मल्हार हा चक्क रंग खेळण्यासाठी तयार होऊन आलाय. हे पाहून तायडीला जबर धक्काच बसतो आणि तायडीला आठवतं की थोडा वेळ आधी मीनाने तिला कॉल केला होता, तेव्हा कदाचित मीनाला हेच सांगायचं होतं, पण मी ऐकून घेतलं नाही. तेव्हा जर मी ऐकून घेतलं असतं तर मला नक्कीच काहीतरी करता आलं असतं. अशी परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली नसती, असा विचार तायडी करते. आणि तेवढ्यात आणखीन एक एम्प्लॉई नुपूर जवळ येते आणि नुपूरला म्हणते, हॅप्पी होली नुपूर. तिला रंग लावू लागते, पण नुपूर तिला सुद्धा थांबवते की मी रंग खेळत नाही, प्लीज मला रंग लावू नको. ही एम्प्लॉई निघून जाते. तर इकडे मल्हार हातात रंग घेतो. तायडीला असं वाटतं की मल्हार तिलाच रंग लावणार आहे, पण मल्हार तायडीचा चांगलाच पोपट करतो. तायडीला दुर्लक्षित करून तिच्याकडे न पाहता मल्हार नुपूर जवळ येतो आणि नुपूरला हॅप्पी होली अशी हाक मारतो. नुपूर मागे वळून पाहते आणि मल्हारला हॅप्पी होली म्हणते. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हार चक्क रंगपंचमी खेळण्यासाठी आलाय आणि माझ्याकडे दुर्लक्ष करून तो त्या नुपूरकडे गेलाय. त्यामुळे तायडीला खूप राग येतो आणि मल्हार हा चक्क नुपूरच्या गालांना रंग लावतो. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्यापेक्षा मोठा धक्का तायडीला बसलेला असतो. कारण तायडीला आठवतं, ज्या मल्हारला संजना प्रकरणानंतर होळीच्या रंगांची, हळदीच्या रंगाची भीती वाटते, मल्हार किती अस्वस्थ व्हायचा, आणि तोच मल्हार आज चक्क रंग खेळतोय. तायडीचा विश्वासच बसत नाही आणि मल्हारने आपल्याला रंग लावला म्हणून नुपूरला सुद्धा जबर धक्काच बसतो. नुपूरला सुद्धा आठवतं की मला वेदांची उष्टी हळद लागली होती आणि मग त्यानंतर वेदांचा मृत्यू झाला होता. हे सगळं तिला आठवतं आणि ती मल्हारवर चिडून म्हणते, सर हे काय केलं तुम्ही? मला रंग का लावला? मी रंग नाही खेळत. सर, तुम्ही मला रंग लावण्याआधी विचारायला हवं होतं. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी जे काही केलं ना, त्यासाठी मी तुमचा खूप आदर करते. मी तुमच्यासाठी सदैव ऋणी राहील. परंतु तुम्ही हे नव्हतं करायला पाहिजे. माणसाच्या आयुष्याचे काही काही कप्पे असे असतात ना, जे सर्वांसाठी नसतात. दुसऱ्याने त्यामध्ये डोकवायचं नसतं. मल्हारला हे ऐकून धक्काच बसतो. नुपूर त्याला म्हणते, सर हे तुम्ही खूप चुकीचं केलंय. तुम्ही मला रंग नव्हता लावायला पाहिजे. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हार हा तिला आवाज देतो, मिस नुपूर, मिस नुपूर, आणि तिच्या मागे मागे जातो. तायडी हे सगळं पाहतच असते. तिला जबर धक्का बसलेला असतो आणि तायडी मनात विचार करते, मल्हारने एका मुलीला स्वतःहून रंग लावला आणि तो सुद्धा नुपूरला. हे सगळं काय होतोय? मल्हारचं आयुष्य बदललंय, मल्हारचं प्रेफरन्स बदललाय, मल्हार माझ्या हातातून सुटत चाललाय. हे तायडीला समजतं आणि तायडीला जबर धक्का बसतो. तायडी तोंड उघडं करून हे सगळं पाहतच राहते आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एक नंबर होता, याच शंका नाही. आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने तायडीच्या नाकावर टिच्चून नुपूरबरोबर जी रंगपंचमी साजरी केली ना, ते पाहायला खूप मजा आली, याच शंका नाही. तायडीने तर मल्हारला कंपनीच्या CEO पदावरून हटवण्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू केले आहेत. परंतु तिच्या घरातच आता सगळ्यात मोठा बॉम्ब फुटणार आहे हे अजून तिला माहिती नाहीये. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही मल्हारला जाब विचारणार, मल्हार तू मला न विचारता त्या नुपूरला या कंपनीत नोकरी का दिली? आणि मग मल्हार तायडीला जाब विचारणार, तायडे तू माझ्याशी खोटं का बोलली की नुपूरला फूड लायसन्स मिळालंय? हे खोटं आहे
नुपूरला फूड लायसन्स नाही मिळालं आहे आणि मग आता मल्हारला काय उत्तर द्यायचं, मी का खोटं बोलले हा प्रश्न तायडीला पडणार आणि तिची बोलतीच बंद होणार. आणि मल्हार हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करेल, मिस नुपूर, मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात काय झालंय, परंतु तुम्हाला रंग खेळायला आवडत नाही हे चुकीचं आहे. माणसाच्या आयुष्यात रंगांना खूप महत्त्व असतं. जसं चित्र हे रंगबिरंगी छान वाटतं, तसं माणसाच्या आयुष्यात सुद्धा रंग असायला हवेत. परंतु नुपूर ही मल्हारला उत्तर देईल, नाही सर, काही काही रंग, काही काही पेंटिंग्स या ब्लॅक अँड व्हाईटच असतात आणि त्या चित्रांमध्ये कधीच रंग भरता येत नाही, ती नेहमीसाठीच अशी ब्लॅक अँड व्हाईट राहिलेलीच चांगली असतात. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाईल. पण मल्हार म्हणेल, मिस नुपूर, माझा रंग तुमच्यावर चढला आहे आणि हा रंग कधीच उतरणार नाही. नुपूर एका दुकानाजवळ येईल. तेथे ती स्वतःला पाहणार. आरशात तिला स्वतःच्या गाला रंग लागलेला दिसेल आणि नुपूर म्हणेल, नाही, माझ्यावर फक्त वेदांच्या प्रेमाचा रंग चढला आहे, याशिवाय माझ्या गालांवर दुसरा कोणताच रंग लागू शकत नाही. आणि मग नुपूर तेथून पाणी घेणार, स्वतःचा चेहरा धुणार, हा कलर धुवून टाकण्याचा प्रयत्न करणार, परंतु तिच्या चेहऱ्यावरचा हा रंग काही निघणार नाही. नुपूर स्वतःला आरशात पाहिल आणि विचार करेल, हा रंग का जात नाहीये, खरंच वेदांशिवाय दुसरा रंग माझ्या चेहऱ्यावर चढला की काय. आणि नुपूर खूप अस्वस्थ होईल. म्हणजे एकूणच आता तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग, खूप भारी होत चालली आहे. मल्हार, नुपूर आणि तायडी या तिघांवर एकच शिरजोर ठरलाय, तो म्हणजे आशा. आशाने असा काही डाव खेळलाय की तिने तायडीला पूर्णपणे चेकमेट केलंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हे ट्विस्ट आवडताय ना? सध्या मल्हार नुपूरच्या आयुष्यात जे रंग भरण्याचा प्रयत्न करतोय तो आवडतोय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.